येस 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 हा बरोबर आहे. येस येस खेळ खेळ अजून येस बरोबर आहे. कसला कलकलाट लावलायस एवढा? माझी झोप उडाली बघ. यंदा 10वीचं वर्ष आहे. सिरियसली घ्या म्हणजे झालं. अरे ऐक तरी काय तुला कळतच नाही. अरे ऐक हे बघा मला ना बाबांसारखं डायरेक्टरी व्हायचं नाही आणि तुझ्यासारखं लेखक ना मुळीच नाही. मी तर माझं करिअर ठरवलंय. मला ना एक इंजिनियर व्हायचंय. तुझ्याकडे आम्ही आमच्या म्हातारपणाची काठी म्हणून पाहत आहोत. तुला आम्ही स्वातंत्र्य दिलंय पण त्याचा गैरफायदा कधी घेऊ नकोस बरं का? आई काय इंजिनियर साहेब तुमचा नवीन बेत काय आहे? आता तरी आमच्या हातात कोणती सरकारी पदवी नाही. हा त्या सोसायटीच्या अंगात जाऊन पहिल्याचा प्लॅन आहे मला. चला मी जातो आता. अरे आई पाणी तरी घेऊन जा राजा. पाणी वैसे पाणी. टेम्पो हो गया स्लो मध्ये. ए चले मला बॅटिंग निकाल. सकाळी सायकल लिखला जाऊया. अरे भिडू काय मस्त आयडिया दिलीस रे. हो हे तर तुमच्या बोरिंग क्रिकेट खेळण्यापेक्षा हे बरंच आहे. हो आई आली. हा चल आज आपण खूप लांब जाऊया. अरे पण पारस येणार होता. पारस नाही आला. थांब मीच त्याला बोलवतो. अरे पारस लवकर ये ना किती उशीर लावतोय. अरे आलो आलो. आई अगं आई मी निघतोय. काय काय दूध तरी घे. काय आई आता मी मोठा झालो काय दूध प्यायला देतेस. अरे मुलं किती मोठी झाली ना तरी आईसाठी लहानच असतात. आणि आई सायकल माहितीये मला सायकल हळू चालव गाड्या बघून चालव. सायकल चालवताना इकडे तिकडे बघू नको. आणि काहीतरी खाऊन घ्या. चाल चल जातो मी. तुला कळणार नाही रे आईचं काही. पारस काय झालं ना काय तू नाही तर आम्ही निघतो. ऐकलं मी निघतो आता. अरे पारस किती उशीर. काय रे तुला कालच सांगितलं होतं ना सकाळी लवकर यायला. अरे हा त्याच्या बॅटिंग सारखा स्लो. ए मला माहितीये तुम्ही सगळे दात घासून आले. मग क्लोजअपची ऍडव्हर्टाईज कशाला करताय. चला आता उशीर झालाय. चला गणपती बाप्पा. अरे संकेत तू. अरे मी क्लास बंद करून आलो. तुम्हाला बघितलं मी आलो. चल आपण जाऊया. चला रे. अरे यार खूप मज्जा आली ना पण मी खूप दमली आहे. अरे मी तर खूप सॉलिड जमलो रे. काय रे अशी जर याने दररोज सायकल चालवली ना थोडा लुकडा तरी होईल. ऑडिओ जाऊ नको. तू बघ कसा सुटलाय. काय चल. अरे आपण फिरता फिरता जंगलात येऊन पोचलो. त्याचं कोणाला भान तरी आहे का. खरंच यार कोणाच्या लक्षात पण नाही आलं. हे चला ना आपण लपाछपी खेळूया. मला झाडावर चढून लपायला खूप आवडतं. अरे तू मागच्या जन्मी माकड होतास काय नाही. ते झाडावर चढून लपायला आवडतं. अरे हा रे खरंच आपण लपाछुपीच खेळूया. या घनदाट जंगलात कोण कुठे लपेल कोणाला कळणार पण नाही आणि मस्त राज्य बी देईल. चला आपण इथेच खेळूया. Thank you.
आपण इथे लपाछुपी खेळूया. चला सुटूया आपण. चला चला. नको नको, आपण पकडा पकडे खेळूया. लपाछुपी नको, मला खूप भीती वाटते रे. अरे या मुली ना घाबरटच असतात. यांना फक्त ते भातुकलीचे खेळच शोभतात, नाही तर ससा कासवासारखी ती पकडा पकडी. हा तू थांब इथे सायकल जवळ, आम्ही सुटतो. चला रे चला. नको नको, इकडे सायकली जवळ बसल्यापेक्षा इकडे तू झाडा मागे लपलं तर काय वाईट आहे. घाबरली ए चला चला घ्या रे, काय घ्या. घाबरली बिरबरली नाही हा. हे खेळ खेळ. मला झाडा खेळायला घेतलं ना खेळायला, आता किती वेळा बोंबलशील. अरे पण मी कुठे काय बोलले. अरे जाऊ दे रे, घे रे हिला खेळायला. मेजॉरिटी मला झाडा खेळायला. ए तुझ्या आईची तुझ्या तर आता शपथ मी का नाही बोलले. मग कोण बोललं? तुझ्याशिवाय दुसरी मुलगी कोण आहे इथे? अरे पण कोण बोललं? मला झाडा खेळायला, मला पण खेळायचं आहे. कोण येतो ना आवाज? तुम्ही सगळे इकडे तिकडे का बघताय? मी ना झाडाखाली आहे. ती बाहेर. तू संकेत कुठे गेला? असेल. मग येईल. अरे पण तिला विचारू ना आपण. तुम्ही सगळे मला असं का बघताय? तुझं नाव काय? माझं नाव माहित नाही. तुझ्या बाबांचं नाव काय? बाबांचं नाव तेही माहित नाही. तुझ्या आईचं नाव काय? आईचं नाव तेही माहित नाही. अगं तुला काय आठवतंय का? तू कुठून आलीस, कशी आलीस, काहीतरी आठवतंय का? मला काहीच नाही आठवतंय. हे मग तू नको खेळू आमच्या संगे. पण का? मी त्या माझ्यातून आले म्हणून का? मी देखील एक लहान मुलगीच आहे ना. अरे पण तुला काही का आठवत नाही? मला खरंच काय आठवत नाही. पण हो, एक गोष्ट आठवते. जेव्हा मी लहान बाळ बनून या जन्माला आली होती. अरे विठोबा, बघ जरा कोणाचा फोन आहे तो. हॅलो, हा कोण बोलतंय? हा काय काम होतं का? बरं बरं. बाईसाहेब, डॉक्टर साहेबांचा फोन आहे, तुमच्याशी काहीतरी निरोप द्यायचा. बरं दे इकडे. कामाला लागतो. हॅलो, हा बोला. हो डॉक्टर मी काय निरोप द्यायचा होता. काय सांगता डॉक्टर? खरंच थँक्स अ लॉट. डॉक्टर तुम्ही आज मला खूपच मोठी आनंदाची बातमी सांगितली. हॅलो, हो मीच बोला. आज घरी या ना लवकर, फार महत्वाचं काम आहे. हो आत्ताच या. हो फार महत्वाचं. लगेच निघा.
काय ग काय झालं इतक्या अर्जंट मध्ये बोलवलंस? मला तुम्हाला ना एक गुड न्यूज द्यायची आहे. अगं मग फोनवर नाही का सांगायचंच? किती कामं असतात मला. अहो डॉक्टरांचा फोन आला होता. डॉक्टरांचा फोन? काय झालं? काय विशेष? अहो डॉक्टरांचा फोन आला होता. बरं मग सगळं ठीक आहे ना? तुम्हा पुरुषांना आम्हा बायकांचं मन कळणारच नाही. सगळं विस्कटून सांगावं लागतं. अहो इकडे या ना. ऐका ना. म्हणजे तू आई होणार आणि मी बाप होणार? अरे वा झकास. म्हणजे माझ्या पिक्चरला हिरो मिळणारच आणि आपल्याला मुलगाच होणार. हो मला माहित आहे. आज मी फार खुश आहे, फार आनंदात आहे. आज ना मला खूप एन्जॉय करत आहे. सॉरी यार, मी निघण्याचा खूप प्रयत्न केला पण मीटिंग मुळे येऊ शकलो नाही. तर रागावलीस माझ्यावर? अगं बोल ना, अशी रागावू नको ना, बोल ना. बरं आपला चाम कुठे? हे चाम, वेलकम इन माय स्वीट लाईफ. अभिनंदन, तुम्हाला कन्यारत्न झालं. तुम्हाला कन्यारत्न झालं. तुम्हाला कन्यारत्न झालं. अहो देव आपल्या संग असं का वागतो? किती स्वप्न पाहिली होती मी मुलासाठी. एका क्षणात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ती सगळी स्वप्न उद्ध्वस्त झाली. सगळी स्वप्न उद्ध्वस्त झाली. मला मुलगा हवा होता, मुलगी नको होती. हे वेळी रडतेस कशाला? तुला मुलगी नकोय ना? बस इतकंच. हे एक नेहमी वाक्य मी ऐकत आलो आहे, नथिंग इज इम्पॉसिबल, ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. माझं सगळं आयुष्य संपलं. अगं वेळे, आयुष्य संपलं असं कसं बोलतेस तू? आमच्या नाटकात एक डायलॉग नेहमी बोलत असतात, द शो मस्ट गो ऑन. यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल, नक्कीच निघेल.
सकाळी सगळ्यांनी मिळून मला एक खड्ड्यात लपून ठेवलं होतं. मग तू प्रतिकार का नाही केलास? केला ना, प्रतिकार केला, पण माझा रडण्याचा आवाज त्यांच्या मनापर्यंत सोडा कानापर्यंत पण पोहोचला नाही. शी, किती घराण्यापणाचा कळस आहे हा. पण हे सगळं कशासाठी? फक्त घराण्याचा वारस पाहिजे म्हणून, फक्त घराण्याचा वारस पाहिजे म्हणून, फक्त घराण्याचा वारस पाहिजे म्हणून. हे जे कोण आहेत ना त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. ते कोण आहेत ते मला सांग. ते माझे म्हणजेच तुझे आई बाबा आहे. हो, हे खरं आहे, म्हणून मी तुला सांगत होते. मला फक्त तुला बघायचं होतं रे. विठू काका, आई बाबा कुठे आहे? ते दोघं घरात आहेत. पण परत बाबा तुम्ही एवढं भिजून कसं आलात? थांबा, मी तुम्हाला टाकायला आणतो. आई बाबा बाहेर या. आई बाबा. काय रे, काय झालं? मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची. कसली गोष्ट रे बा? ती सत्य घटना आहे आणि जर तुम्ही त्यावर चित्रपट काढला ना तर बक्षीस पक्कच. अरे वा, कोणीतरी बोललं होतं बाबांसारखं डायरेक्टरही व्हायचं नाहीये आणि आईसारखं तर लेखक मुळीच नाही. काय आई, भिकाऱ्याला भीक मागायला आवडत नाही ग, पण त्याची परिस्थिती त्याला भाग पाडते. तशी काहीची माझी परिस्थिती झाली. म्हणजे? अगं म्हणजे हे सगळे जाऊन दे, अगोदर स्टोरी सांग. काय असतं, एक जोडपं असतं, सुखी, अगदी दुष्ट लागावी असतं. अगदी बरोबर आहे, पण इथे ना स्टोरी जरा वेगळी आहे. म्हणजे काय असं नाही, त्या दोघांना अगदी मनापासून वाटायचं. त्यांची काळजी घेणारा, त्यांच्या उतार वयात त्यांचा आधार बनणारा, त्यांचा वंश चालवणारा एक राजकुमार म्हणजेच एक पारस हवा होता. आपलं वारस हवा होता. बाळा, तुझी स्टोरी चांगली आहे, पण मला जरा महत्वाचं काम आहे, ते जरा करतो. अहो बाबा थांबा ना, तुमचं ते बोलतात ना क्लायमॅक्स अजून बाकी आहे की. बाळा, यांना ऐकव, माझं थोडं लिखाणाचं काम बाकी आहे. बरं, आई थांब ना. म्हणून ते तिला मारायचं ठरवतात. दोघेही भरपूर प्रसिद्ध असतात. तेव्हा ना ही मुलीची बातमी सगळीकडे पसरलेली असते. म्हणून ते एके रात्री आपल्या नोकराच्या मदतीने त्या मुलीला. काय झालं विठू काका? गोष्ट आवडली वाटतं. पारस चुकून पडलं असेल रे भांड. हा तर मी कुठे होतो? त्या दोघांनी नोकराच्या मदतीने त्या मुलीला गोळीत टाकून मारून टाकले. बाबा, मी तुमचं काही सांगितलंच नव्हतं, पण मला जे सांगायचं होतं ते तुम्ही सांगितलं. बस बस झालं पारस, काय सांगू नकोस, खूप त्रास होतो रे मला. आजही तिचा आत्मा तिच्या तोंडून बाळ ऐकण्यासाठी तडपतोय. म्हणजे तिनेच मला सगळं सांगितलं. काय? हो आई. आम्हाला माफ कर, आम्हाला तुझ्याकडे घेऊन चल. जिथे बाबांनी तिला शेवटचं बघून घालून टाकलं ना तिथेच येते. चला. तू आमची मुलगी. आई बाबा, आता का रडताय?
माणूस आज इतका पुढे गेलाय तरी तो मुलगा मुलगी या विचारातच अडकून पडलाय. इतिहास साक्ष आहे. प्रत्येक गोष्टीत स्त्रिया नेहमी सिंहाचाच वाटा उचलतात. हेच बघा ना, क्रांतीच्या मशालीने स्वातंत्र्य वल्मा पेटवणारी मतदारी झाशीची राणी, स्वराज्याचं दिव्य स्वप्न निर्माण करणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना जन्म देणारी जिजाऊ ती पण एक स्त्रीच होती ना. आणि आता आपल्या प्रतिभाताई पाटील, my life for last 50 years. त्यांच्या खांद्यावरचा आपला पूर्ण भारत देश आहे ना. इंदिरा गांधी, कल्पना चावला यांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. आई बाबा जर मुलगी जन्माला आली नाही तर मानव जात पुढे वाढणार कशी? बाबा तुम्हाला बहीण पाहिजे, बायको पाहिजे, आई पाहिजे, मग मुलगी का नको? आई तू देखील कोणाची तरी मुलगी आहेस ना. मग तुला मुलगी का नको?